महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिलेचे मुंडके जबड्यात पकडल्याने झाल्या गंभीर जखमा। पुढील उपचारासाठी केली यवतमाळला रेफर, नरभक्षी झालेल्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, शेतकऱ्यांची मागणी। माहूर तालुक्यातील मौजे बामणगुडा येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचे तोंडच जबड्यात धरून चावल्याने महिला गंभीर जखमी झाली असून तिला सिंदखेड येथे प्राथमिक उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याची घटना दिनांक 23 रोजी दुपारी 2 वाजता घडल्याने शेतकऱ्यासह नागरिकात दिनांक 23 रोजी दुपारी 2 वाजता घडल्याने शेतकऱ्यांसह नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली असून नरभक्षी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे। माहूर तालुक्यात अनेक बिबटे मुलाबाळासहित धुमाकूळ घालत असून अनेक वर्षापासून बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला नव्हता, परंतु आज बामणगुडा येथील शेतात काम करणारी महिला लता सुरेश तोडसाम वय 35 ही आपल्या पतीसह मुलगा आणि एका शेजाऱ्यासोबत कापूस वेचण्याचे काम करत होती। तितक्यात काही काम निघाल्याने पती सुरेश तोडसाम हे घरी गेले। तितक्यातच शेताला लागून असलेल्या जंगलातून बिबट्याने त्यांच्यावर अचानकपणे झडप घालून जबड्यात महिलेचे मुंडकेच पकडून कडाडून चावा घेतल्याने महिलेला गालावर गंभीर जखम झाले, तर कपाळावर तसेच मानेवरही मोठ्या प्रमाणात त्याचे दात खोल रुतल्याने जीवघेण्या जखमा झाल्यात। घटना पाहून मुलाने आणि शेजाऱ्याने जोरात आरडाओरड केल्याने महिलेला सोडून बिबट्याने जंगलात पळ काढला, त्यामुळे महिलेचा जीव वाचला। मुलाने घटना पतीला कळविल्याने त्यांनी लगेच शेतात धाव घेत महिलेला घरी आणून सिंदखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता येथे डॉक्टर BM मोरे यांनी प्रथम उपचार करून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले। डॉक्टर मंगेश नागरगोजे, ब्रदर निलेश भिलावेकर, कक्षसेवक तुळशीदास शेंडे, सुरक्षा रक्षक आकाश मुंडे यांनी उपचार करून यवतमाळ येथे 108 द्वारे डॉक्टर सत्यम गायकवाड, चालक सिद्धार्थ भालेराव यांच्या निगराणीत यवतमाळला पाठवले। महिलेवर हल्ला करून बिबट्या नरभक्षी झाल्याने त्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत असून वन विभागाने तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।